नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली महामार्गावर मृत्यूचे वळण. आयशर ट्रक खाली दुचाकी घुसली. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, मित्र गंभीर. कोल्हापूर सांगली महामार्गावर भीषण अपघात झाला. लातूरचा तरुण विद्यार्थी जागीच ठार, मित्र मृत्यूशी झुंज देतोय. कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात लातूर येथील एका 21 वर्षीय तरुण विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. आदित्य विजय यादव असं मृत तरुणाचं नाव असून तो संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिकत होता. या अपघातात त्याचा मित्र पवन गोविंद महामुनी वय 19 हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अत्तिगिरे येथील हॉटेल शिवतारा जवळील बंद टोल नाक्याच्या वळणावर हा अपघात झाला. आयशर ट्रक MS09GJ 7040 रस्ता ओलांडून कोल्हापूरच्या दिशेने वळत होता. याचवेळी सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या आदित्यच्या दुचाकीला MS24 CE 1885 ट्रकचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट ट्रकच्या मध्यभागी घुसली. ही धडक इतकी भीषण होती की आदित्यचा जागीच मृत्यू झाला. आदित्य हा मूळचा लातूर जिल्ह्यातील हावसा येथील रहिवासी होता. तो आपल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील शिक्षक असून मुलाला इंजिनिअरिंग बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी त्याला कोल्हापुरात शिक्षणासाठी पाठवले होते. आदित्य आणि पवन हे दोघेही अत्तिगिरे येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. आदित्यच्या निधनाने त्यांच्या गावावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पवन महामुनी याला तातडीने कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. महामार्गावरील अशा धोकादायक वळणांवर वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवणं आणि समोरून येणाऱ्या अवजड वाहनांचा अंदाज घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.